जबरदस्त होता, म्हणजेच वन साइड या मॅच मध्ये फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि या दोघांमध्ये आता मात्र एक म्हणजे संघ आहे तो तरबेज आहे, चांगला कॉन्फिडन्स मध्ये आहे, आणि दुसरा संघ आपण पाहतील तर हळूहळू हळूहळू या मॅच पर्यंत आलेला आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा उंचावला गेलेला आहे. हो, पहिल्याच चेंडू पासून हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे नील आहे, आणि नील समोर खेळत असताना निशान खोला टप्प्यात चेंडू या ठिकाणी सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न केला गेला. टॅपच्या सहारे मारला फटका. क्षेत्ररक्षक जागृत ध्रुवने हा चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव पडल्यात. हो, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीना लागलाय पण बेल्स नाही पडलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव, म्हणजेच कमाल की सुरुवात गेंदबाजी करत असताना ध्रुवने या ठिकाणी चांगली फिल्डिंग केल्यानंतर आणि त्यानंतर कॉन्फिडन्स भऱ्या मनामध्ये गोलंदाजी करत असताना तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलाय. यष्टींना चेंडू स्पर्श झाला होता परंतु बेल्स काही पडले नाही, त्या कारणे निशान या ठिकाणी क्रीजवरती उभा राहील. बचावलेला आहे आणि 3 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न केला तो निशानने आणि असफल राहिला. आता मात्र टॅपच्या सहारे खेळलेला फटका मयुरेश त्या ठिकाणी आहे. मयुरेशने अडवला, चेंडूला फेकी केलाय आणि आयुष आपल्या क्रीज मध्ये नव्हता आणि त्यामुळे त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. जबरदस्त बॉलिंग, कमाल की बॉलिंग फायनल मॅच मध्ये या ठिकाणी सुपर बॉलिंग या ठिकाणी दिसते गोलंदाज नीलची. मागच्या मॅच मध्ये असंच नाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. वन साइड खेळत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 7 धावांचं षटक टाकत असताना एक गडी टिपला आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना 11 धावांची खेळी केली होती, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. आता मात्र पहिलं षटक टाकत असताना अशा फलंदाज समोर जो फलंदाज या स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवलाय आणि त्यासमोर गोलंदाजी टाकत असताना पहिले 4 चेंडू निर्धाव टाकलेत. विपुल पुढचे 2 चेंडू कोणत्या पद्धतीचे, कारण वनडाऊनचा फलंदाज कौस्तुभ स्ट्राईक एंडवरती आलाय. सर आपण गोलंदाजी मारवरती नीलला पाहतोय आणि स्कोरबोर्ड पहा, स्कोरबोर्ड पण अजून नील आहे. 0 धावा धावफळ करतात, म्हणजे इथून वी द टायगरचं अजूनही श्री गणेश नाही झालाय. 4 चेंडूंची आतापर्यंत वाट पाहावी लागली. नक्कीच स्कोरबोर्ड नील आहे आणि विकेट पण मिल गई है. विकेट मिल गई है तो इस कॉन्फिडेंस में ये अगली गेंद भी डालने वाले हैं मिस्टर नील. हो, ह्या चेंडूवरती टॅपचे सारे खेळण्याचा प्रयत्न कौस्तुभने केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श नाही झाला, त्या कारणे आपण पाहतोय मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी बीट झालाय. अवांतरची एक धाव धावफलकात ऍड झालाय, म्हणजे पहिली धाव या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात येते. लास्ट बॉल, एकच धाव फलकावरती. नीलचा पुढील चेंडू, टॅपच्या सहारे खेळलेला फटका, दैदीपने चेंडूला अडवलाय. एकच धाव भेटेल. क्या बात आहे, सगळ्यांकडनं या ठिकाणी फुल एफर्ट दिला जातोय, सगळ्यांकडनं 100% दिला जातोय आणि त्याचं या ठिकाणी रूपांतर आपण पाहिलं, त्याचा फायदा 10 स्टार संघाला होत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्यात, 2 धावा आल्यात आणि एक गडी बॅक टू डिपार्ट गेलाय आणि तो म्हणजेच आयुष सारखा फलंदाज, ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये कमाल की फिल्डिंग केली होती आणि त्या फलंदाज बॅक टू डिपार्ट पाठवला. आता मात्र निशांत समोर असेल ध्रुव. निश्चितच निशांत समोर ध्रुव असेल आणि निशांतची चर्चा करावी लागेल, कारण की आतापर्यंत निशांतची खेळी, निशांतचा जर का विचार केला तर ती 29 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये आठवावी लागेल. आता वी द टायगर संघाचा जर का विचार केला तर त्या खेळीची गरज आहे. निशांतने केलेली 29 धावांची वैयक्तिक खेळी, त्याच खेळीची आता तरी मैदानाच्या आतमध्ये वी द टायगरला गरज आहे. आता गरजाप्रमाणे खेळ होईल का दुसऱ्या बाजूला 10 स्टार आत्मविश्वास अप आहे, दुसऱ्या बाजूला एका बाजूला 10 स्टारचा आत्मविश्वास अप आहे, पण मैदानाच्या आतमध्ये स्वतः विश्वास ठेवावा लागेल. निशांतला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, मयुरेश वेगाने चेंडूवर आल्यात. मयुरेश जितका वेगाने चेंडूवरती आले होते, फेकी केल्यानंतर सिंगल कंप्लीट, एकनी धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहू शकतात, 4 धावा. हे 4 धावा झाल्यात, याला वाढवणं गरजेचं असेल.
विथ टायगर संघाला ओहो या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता मात्र दबावामध्ये प्रत्येक चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न करतोय निशांत, परंतु त्याला यश काय लाभत नाहीये. आता मात्र या ठिकाणी काय घडलंय, दबाव संपन्न केला निशांतवरती आणि त्या दबावामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोठा फटका मारण्यासाठी गेले आणि मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू मारला आणि आउट होऊन आपल्या डगआउट मध्ये परताना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर निशांत. टेनिसची कुठेतरी एक लोकल ट्रेन निघाली आमच्या कॉम्बॉक्सच्या राईट साईड दिसणे. टेन स्टारची लोकल ट्रेन निघाली. प्रत्येक विकेटवरती आवाज जल्लोष येताना पाहतोय. दुसऱ्या बाजूला विथ टायगर. विथ टायगरला मैदानाच्या आतमध्ये खेळताना काय करायचं, आधी धावफलक चालू करायचं आहे. त्या चुका पहिला ब्रेक थ्रू म्हणजे पहिला ब्रेक थ्रू आपण पाहिल्या त्या दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती लागल्या होत्या. तिथून तदनंतर फेकी प्रॉपर वरच्या दिशेने गेली होती. तिथे ब्रेक थ्रू आला. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फेकी डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट नेहमी धोक्याची घंटा असते, पण इथून सुखरूपरित्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6. सर येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 12 मध्ये सर टार्गेट सेट करायचं आहे. इथून किती धावांचं सर टार्गेट सेट केलं जाईल, कारण की पहिल्या 12 मध्ये मात्र 6 धावा आल्यात. हा नक्कीच पहिल्या 12 मध्ये 6 आल्या, तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या 12 मध्ये किमान 18 धावा ते 20 धावा येणं गरजेचं असेल तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल. आणि आता मात्र आपण पाहिलं 1 डाऊन सेकंड डाऊनचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका ठिकाणी 1 डाऊनचा फलंदाज कौस्तुभ, दुसऱ्या ठिकाणी स्वप्नीलला आपण पाहतोय आणि या दोघांना या बॅटिंगची या ठिकाणी धुरा स्वतःच्या हाती घ्यावा लागणार आहे. निश्चितच सर धुरा घ्यावी लागेल, पण कोणाच्या अगेन्स्ट. गोलंदाजी मारवरती मयुरेश ज्यांनी कालच्या दिवसापासून प्रभावित करणारी कामगिरी केली होती, त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं सोपी गोष्ट नाही आहे. इथून 10 स्टारची रणनीती क्लिअर दिसते, कारण की जे मोमेंटम आहे तिसऱ्या षटकामध्ये आपल्या बाजूनी ठेवण्यासाठी मयुरेशला सर तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेले. त्यासाठी मोमेंटम नाही शिफ्ट होऊन द्यायचं आहे, ही 10 स्टारची रणनीती आहे. पण दुसऱ्या बाजूला विथ टायगर जे मोमेंटम 10 स्टारच्या बाजूने ते जर का आपल्या बाजूने खेचायचं असेल तर एखादा मोठा फटका सर मॅचमध्ये. हा नक्कीच हा विचार नक्कीच मनामध्ये आला होता. दैदीप यांच्या मनामध्ये विचार असण्याकडे खूप कर्णधार आहात, एक चांगला कर्णधार म्हणजे आपल्या संघाला खडतर प्रवासातून इथपर्यंत पोहोचवले आणि आता मात्र फायनलमध्ये जबरदस्त रणनीतीने उतरला आणि आपल्या संघासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी करून राहिलेला आहे. फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक विकेटचं पतन. कौस्तुभ होतोय बाद. फुलटॉस वरती फुलटोन वसूल करायचं आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये मिळालेला फुलटॉस चेंडू म्हणजे तुम्हाला इकडून हात खोलण्याची संधी आहे. आयुष्यामध्ये सर 2 गोष्टी कधी वाया जाऊन नको का, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. ह्या 2 गोष्टी कधी वाया जाऊन नका देऊ. आणि मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू, बॉक्स क्रिकेट असू दे टेनिस क्रिकेट असू दे, तो फुलटॉस चेंडूवरती फुलटोन वसूल करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. त्या फुलटॉस वरती सर ब्रेक थ्रू होतोय. कुठेतरी चिंतेची बाब आहे विथ टायगर या डगआउट मध्ये सर. येस नक्कीच. आता मात्र 3rd डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय जयेश वर्तकचा एक काळ होता. ज्या काळामध्ये जयेश वर्तककडनं टेनिस क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत होती. MCC क्रिकेट खेळत असताना मी पाहिलेलं होतं या ठिकाणी आपल्या आकाशीच्या तलावामध्ये. त्या तलावामध्ये सुद्धा जबरदस्त फिल्डिंग, त्यानंतर आमदार चषक सुद्धा आपला होत होता. त्या आमदार चषकामध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी राहिली होती. आता मात्र लेजेंड क्रिकेटर आहे, एक धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात बॅक टू डिपार्ट जावं लागते आणि आता मात्र साहस फलंदाजी मार्कवरती येतोय. हा 4th डाऊनचा फलंदाज म्हणजे मधल्या फळीतला फलंदाज, एक धाकड शरीरयष्टी असलेला फलंदाज नॉन स्ट्राईक यांना आपण पाहतोय. आता मात्र स्वप्नील आहे आणि स्वप्नीलने एकच धाव काढला या चेंडूवरती. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय, ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे या षटकामध्ये 6 आल्यात. आता शेवटच्या षटकामध्ये डबल येणं गरजेचं आहे. म्हणजे 12 येणं गरजेचं आहे. ते 12 येतील का, आणि जर स्वप्नील आहे तर शक्य होऊ शकेल, कारण शेवटचं षटक टाकण्यासाठी कर्णधार ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वळतात, वाईटचा इशारा येत आहेत. आता मात्र थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, त्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांतने धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 13 वरती धावफलक सरकलाय. ओहो, अजून एक वाईड.
14वी धाव फलकावरती लगावला गेलाय. आता मात्र स्वप्नील करता पडणारा चेंडू असेल, हलक्या रीतीने खेळून काढला. स्वप्नील मनामध्ये काय विचार करतोय की एकेरी धावसंख्येमध्ये भर देऊन आणि वाईड गोळा करून किमान 20-21 पर्यंत पोहोचवावं आणि त्या धावांचा डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी टाकून मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करू. तर मात्र आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु राहिला असफल आणि निर्धाव चेंडू सांगता होते. निश्चितच डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज साहस. आता साहसला धाडसी प्रयत्न करायचे आपल्या संघासाठी. एखादा मोठा फटका मॅचचं रंगरूप बदलू शकतं, पण इथून साहसला आता मैदानाच्या बाहेर जावं लागते धावचीच्या रूपात. अजून एक विकेट. इथून विविध टायगर संघ दबावामध्ये आहे, चिंतेमध्ये. त्याचे कारण सुद्धा आहे, मॅचला चालू नाही केलं गेलं सर. पहिल्या 12 मध्ये मात्र 6 आल्या. आता इथून आपण पाहू शकता 2 अतिरिक्त चेंडू आले, पण 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 15. येणाऱ्या 3 मध्ये सर एखादा मोठा फटका आला ना तर 24 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विविध टायगरचे असतील सर. हा नक्की ते करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय स्वप्नील खेळपट्टीवरती आहे, स्वप्नीलच्या बॅटीतून नक्कीच एखादा फटका येऊ शकेल. टॅपच्या सहारे मारलेला फटका या ठिकाणी नील चेंडूवरती आलाय, फेकी सुद्धा केलाय. एक धाव घेण्याची संधी मिळालाय. हा निश्चितच सुरुवात खराब केली. सुरुवात निश्चित आपण पाहायला गेलं तर एकेरी धावसंख्ये भर देऊन एक धावसंख्या पुढे केली असती आणि शेवटच्या षटकामध्ये किंवा अखेरच्या 2 षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला असता तर चांगली टोटल सेट गेली असती. परंतु या ठिकाणी सुरुवातीपासून अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण परिस्थिती तर पाहतोय. निश्चितच सर, पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता शेवटच्या चेंडूवरती एखादा चौकार आला तर 20+, 20 के पार या 20 के अंदर. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, मतलब 20 के पार. 20च्या वरती धावफलक गेलेला आहे. ज्या गोष्टीची चर्चा केली होती फायनलचा थिल्लर, 20च्या वरती धावफलक गेलेला आहे. म्हणजे धावफलकर धावा 21 धावा लगावल्या गेल्या. 22 धावेचा आव्हान असणार आहे. 22 इज अ टार्गेट 10 स्टार संघ. आणि आपण पाहू शकता 22 धावा इथून लढण्यासाठी 22 धावा पुरेशा आहेत. म्हणजे आता तुम्ही जर का 24 मध्ये 35 चेस केल्यात ती नंतरची गोष्ट आहे, ते आठवायचं आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेली चांगली कामगिरी, पण आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 24 मधून 22 वाचवायचे आहेत. म्हणजे सर विचार केला 24-22 2चा फासला, 2 डॉटनी तुम्हाला आता तुमचं क्षेत्ररक्षण इतकं चांगलं सजवायचं आहे की इथून एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन नाही करायचं आहे. गोलंदाजीला प्रत्येक गोलंदाजाला एकच अडवायचे की मी एकही एक्स्ट्रा नाही देणार. तशा प्रकारे जर का रणनीती आणि क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जाईल. इथून 24-22 मध्ये 2 क्षेत्ररक्षक अधिक पुढे दिसतील, ते किती पुढे लावले जातील, अटॅकिंग फील्ड किती पुढे असेल हेही पाहावं लागेल सर. 24-22 ची रणनीती सर कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये असेल. हा नक्कीच 24-22चं समीकरण समोर आहे, तर नक्कीच त्याचा डिफेंड करत असताना सुरुवातीपासून अटॅकिंग फिल्डिंग आणि सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजाने मनामध्ये विचार केला तर मला 6 चेंडू टाकून बाजूला व्हायचं आहे, बाकी सगळं फिल्डरवरती सोडून द्यायचं आहे. फिल्डिंग चांगली केली नक्कीच 1-2 चेंडू निधाव टाकले जातील आणि निधाव पडल्यानंतर थोडासा दबाव या ठिकाणी क्रिएट केला जाऊ शकेल 10 स्टार संघावरती आणि तो दबाव मध्ये या ठिकाणी बाहेर येण्याचा प्रयत्न जर ज्यावेळेस 10 स्टार संघ करेल त्यावेळेस त्यांच्याकडनं चुका सुद्धा घडतील. मैदानाच्या वेळी चुकांमधून जर शिकायचं आहे, चुका घडतील. आलेल्या चौकारानंतर सर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की चौका कशा काय आला. 10 स्टारचा जो प्रेक्षक वर्ग होता शेवटच्या चेंडूवरती चौकार कसा काय आलाय. पण एका बाजूला विथ टायगर मस्ट निडेड बाउंड्री होती ती, त्या चौकारांनी धावफलक 22चं सेट केलं गेलं. दोन्ही आपण पाहू शकता गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडे क्षमता आहे. एका बाजूला निशांत आहे, तो दुसऱ्या बाजूला मयुरेश आहे. एक विथ टायगरचा स्टार आहे, तो दुसरा 10 स्टारचा. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. आता इथून या चुका, ही चूक किती महाग पडेल. चूक 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 प्रेक्षकांचा जल्लोष वर्ग. या मुमेंटला ही चूक नव्हती करायची होती, कारण की सर डायरेक्ट हिट आलं असतं तर डोक्याची घंटा होती, पण डायरेक्ट हिट नाही आली. चेंडू गेला सीमारेषा पार. अशा मुमेंटला केलेली सर चूक तुम्हाला मॅच मध्ये परत आणू शकते का. नाही सर. येणाऱ्या आता पाहू शकता धावफलकर धावा 6 लागल्यात पहिल्या चेंडूवरती सर. 6 लागल्यात तर निश्चितच आपण येणारे चेंडू पाहतील ते म्हणजे 22 मध्ये आता 16 धावांची गरज आहे. 23 बॉल 16, 23 बॉल 16 आहेत, तर नक्कीच ही धावा कुठेतरी आता मागफक ठरून राहिलेल्या आहेत. इलेक्शनच्या बाहेर चेंडू आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. ग्लान्स केलाय चेंडूला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 8. तिने खेळून काढला हा सुद्धा चेंडू. अजून एक धाव फलकावरती लगावली जाते. इथून आता मात्र रणनीती काय असेल
टेन्स्टार संघाची एकेरी धावसंख्येवरती जास्त भर दिला जाईल आणि जे अवांतर चेंडू होतील त्याचा पुरेपूर फायदा उचलला जाईल. निश्चितच सर एकेरीला महत्त्व दिलं जातं. बॉक्स क्रिकेटमध्ये असं आहे का एकेरी टाळ्या वाजवल्या जातात, पण त्या एक किती वेळापर्यंत वेळ द्यायचा आहे. म्हणजे सिंगलला तुम्ही महत्त्व देताय ती चांगली गोष्ट आहे, पण त्या सिंगलला किती वेळापर्यंत महत्त्व दिलं जाईल हेही पाहावं लागेल. 20 चेंडू 13 धाव्यांची गरज. तर यष्टीरक्षकाची सुद्धा साथ नाहीये. पंचांचा येतोय नो+1 2 धावा. 20 चेंडू 11 धाव्यांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने यष्टीरक्षक आहेत तिकडे, त्यांच्यापर्यंत चेंडू नाही गेलाय. डायरेक्ट हिट, विकेट आले, ब्रेक थ्रू आलाय. आलेल्या ब्रेक थ्रूनी इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुद्धा कर्णधार येतील. आता इथे कशा प्रकारे मयुरेशच्या खेळीला साथ दिली जाईल हेही पाहावं लागेल. टेनिस्टार विथ टायगर आलेल्या ओव्हर थ्रोचा चौकार, चर्चा करावी लागेल त्या चौकारची. जर का तो चौकार नसता आला तर इथून धावफलकाची परिस्थिती वेगळी असती, पण आलेला चौकार, निशांनी केली फेकी, थोडस दबावामध्ये संघ आहे. पण विथ टायगर जर का इथून 4 ते 5 डॉट आले तर या मॅच मध्ये, म्हणजे जेव्हा चौकाराची गरज होती त्याला चौकार आलेला सर, मग इथून आता डॉटची गरज आहे, तेव्हा सर डॉट येतील का? आता गरजेचं आहे ते येतील का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हाला उत्तरामध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे ते विथ द टायगर संघासाठी. आणि ते उत्तर आपल्याला मिळेल का येणारे चेंडू दर्शवतील, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि येणारे 18 चेंडू, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी टेनस्टार संघाला. तर नक्कीच या मॅचमध्ये चुरस निर्माण होऊ शकते, कारण आता गोलंदाजी मार्गवरती कौस्तुभ आलाय. कौस्तुभचे तेज थरार चेंडूवरती कोणत्या पद्धतीने खेळ दिसेल, दैदीपचा कोणत्या पद्धतीने खेळ दिसेल, मयूरचा, हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. या षटकामध्ये नक्कीच सर्व काही दिसून येईल की या मॅचचा लेखाजोखा काय असेल. निश्चितच सर, आपण पाहू शकता दुसरं षटक आहे. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता इथून जर का कमी धावांचं षटक आलं ना, मग तिसऱ्या षटकामध्ये जी मोमेंटम असेल ना ती विथ टायगरच्या बाजूने असेल. पण तसं घडण्यासाठी जशा प्रकारे जे षटक आहे, तुम्ही जशा प्रकारे उल्लेख केला की तेज, मग ते वेगाने जर का षटक आलं त्यासाठी आपण पाहू शकता डॉट आलाय. ज्या डॉटची चर्चा केली जाते, वेगाने चेंडू हाताळला जात आहेत, त्या वेगाने चेंडू हाताळताना ड्राईव्ह करण्याचे चान्सेस नाही आहे. मग तुम्हाला डिफेन्स करताना कशा प्रकारे त्या चेंडूला दिशा द्यायची आहे हे सुद्धा सर इम्पॉर्टंट असेल. हा नक्कीच आपण पाहतो या षटकामध्ये दोन्ही फलंदाज काय विचार करतील मनामध्ये की या षटकामध्ये काहीतरी करून आपल्याला खेळपट्टीवरती फक्त उभं राहणं गरजेचं आहे आणि जे अवांतर चेंडू येतील त्याचा फायदा उचलायचा आहे. आता मात्र या ठिकाणी अवांतर चेंडू आलाय, एक धाव धफलकावरती ऍड झालाय, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चेंडूला पाठवलाय 2 या डिक्लेअर धावसंख्येमध्ये. सर या आधीच्या चेंडूवरती काय घडलं होतं आपण पाहू शकता. वेगाने चेंडू हाताळला होता पण दिशा चुकली गेली होती, म्हणजे डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडू वाईड. त्याच्यानंतरचा हा चेंडू सर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. याचे कारण सुद्धा आहे, तुम्ही वेगाने कोणत्या दिशेला जात आहेत ते जास्त महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये वेगाला महत्व नाही आहे, वेगाने कोणत्या दिशेला जात आहेत. इथून तुम्हाला त्या 3 यष्टीच्या दिशेने जात आहे, त्या दिशेने तुमचा चेंडू नाही जात आहे, म्हणून आता गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. आणि जर का गतीमध्ये परिवर्तन केलं तर दोन्ही फलंदाजाला माहिती आहे इथून जास्त निडेड आहे. सिंगल डबलला कशा प्रकारे महत्व दिलं जाते सर. येणारे 15 चेंडू 5 धावांची गरज. येस, 5 धावांची गरज असेल तर मजबूत स्थितीमध्ये येऊन राहिलाय. आता मला जवळ आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये औचित्य राहिलेलं आहे, कारण 2 धाकाड फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. चला 14 मध्ये 4. आता मात्र शेवटचे 13 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 13 मध्ये 3 निश्चित या चेंडूवरती सुद्धा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, परंतु ते सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अडला नाही. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटलाय. 20 वरती धावफलक सरकलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 12 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता ईशा आहे, जिनी आम्हाला खूप सहकार्य, म्हणजे MCCला खूप सहकार्य केलं. तिच्यासाठी आपण DBNच्या माध्यमातून टॅगलाईन सुद्धा दिली जाते. पहिल्या वर्षीचं ऑप्शन करताना खूप अडचणी आल्या होत्या, पण ईशा आणि अनिशनी केलेल्या त्या अडचणीमधून खूप चांगली मात केली होती आणि हे AVPLचं ऑप्शन खूप चांगल्या प्रकारे
पार पडलं तर ही टुर्नामेंट सुद्धा आपण पाहू शकता कशा प्रकारे यशस्वीरित्या पार पडताना. थँक्स ईशा अँड अनिश, तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलं होतं ऑप्शनला. कशा प्रकारे प्रत्येकाला पॉईंट द्यायचे होतं. फायनलचा थिल्लर AVPL सीझन 1 चा चॅम्पियन संघ 10 स्टार संघ ठरतोय. AVPL सीझन 1 चा चॅम्पियन टीम 10 स्टार. हार्ड लक विथ टायगर संघ रनर अप संघ.